नमस्कार, HPN मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत। आज आपण माढा लोकसभा मतदारसंघातील सांगोला तालुक्यातील एकतपूर या गावामध्ये आलेलो आहोत। या भागातील नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे जाणून घेऊयात। काय नाव तुमचं? नवनाथ इंगोले। सध्या लोकसभेचं इलेक्शन सुरू आहे, काय वातावरण? आता सध्या वातावरण भाजपसाठी चांगलं आहे। हो, काय कशासाठी भाजप? आम्हाला पाण्याचा प्रश्न आहे। मागील 50 वर्षापासून जी प्रश्न पाण्याचा आहे ती ह्या 4 वर्षात पूर्ण संपलेला आहे। त्यासाठी आम्ही भाजपच्या पाठीशी उभं राहणार आहे। आपल्या भागात विकास कामं काय काय झालं? आमच्या भागात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा आहे। महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा आहे, ती मिटला आमचा विषय संपला। आम्हाला बाकीच्यापेक्षा सगळ्यात महत्त्व पाण्यासाठी होतं। तो अतिशय दुष्काळी भाग आहे ना सांगोला। त्याआधी ह्या मतदारसंघातून शरद पवार सुद्धा खासदार म्हणून राहिले होते, त्यांनी काय पाण्यासाठी काय कामं केले? ह्या 4 वर्षात जेवढं पाणी आलं आहे ती ह्याच्या अगोदर कधीच आलं नाही। हे सत्य परिस्थिती आहे। नमस्कार, काय नाव? दादा सोईंगोले, ग्रामपंचायत सदस्य एकतपूर। सध्या इथं वातावरण काय लोकसभेचं? आता रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचं वातावरण आहे। ते मागील 5 वर्षात त्यांनी बऱ्यापैकी एकतपूरचा पाणी प्रश्न मिटवलेला आहे। त्याच्या पहिलं म्हणजे प्रत्येक 4 महिन्याला एकतपूरला पाणी येतं आहे। पाणी आल्यानंतर ओढ्यावरचे जे काय बंधारे आहेत ते बंधारे भरून देणे, चिंचोली तलावात पाणी सोडून तलाव भरून देणे, पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी रणजित सिंग निंबाळकरनी मिटवलेला आहे। त्यासाठी बऱ्यापैकी एकतपूरमधून रणजित नाईक निंबाळकर हे लीडमध्ये राहतील। सांगोला तालुक्याचे माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील, शहाजीबापू पाटील यांच्या प्रयत्नातून 100% तालुक्यातून रणजित सिंग निंबाळकर यांना लीडर आहे। नमस्कार। नमस्कार, काय नाव? माझं नाव सुभाष सदाशिव इंगोले। सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, तुमच्या भागात कसं आहे, काय वातावरण? आमच्या भागामध्ये सध्या पाण्याचं खळखळाट असल्यामुळं गेल्या 50 ते 55 वर्षात या तालुक्यामध्ये दुष्काळी तालुका आणि रोजगार हमीचा तालुका म्हणून ओळखला जात होता। त्याची ओळख मोडणारे हे आपल्या तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे पाटील आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार राजे रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब यांनी तिघांनी मिळून या तालुक्याचा सर्वात महत्त्वाचा आणि जीवनमरणाचा प्रश्न असणारा पाण्याचा प्रश्न त्यांनी मार्गी लावला आणि या तालुक्याला यापुढं पाणी कधीही कमी पडणार नाही असा मला आत्मविश्वास वाटतो। बाकीचे काही विकास कामं काय झालं? या गावामध्ये आपले रस्त्याची कामं झालेली आहेत। जनजीवनचं 2 कोटीचं काम झालं आहे। अपूर्ण अजून 1.5 कोटीचं काम अपूर्ण आहे, ते 1.5 कोटीचं काम होईल। जनजीवन ही घरोघरी नळ योजना हे 3.5 कोटीचं काम एकतपूरसाठी मंजूर आहे। त्याचबरोबर एकतपूर गावाच्या आसपास जाणारे सर्व राज्यमार्गाला जोडणारे रस्ते डांबरीकरणारे सुशोभीकरण झालेलं आहे। भाजप सरकारनं खताला GST वगैरे लावलं असं म्हणते। भाजप सरकारनं खताला जर GST लावला असला तर भाजप सरकारनं GST लावला असेल तर त्या प्रमाणात लावला आहे। त्या प्रमाणातच ते लोक त्याच्यावर जो उद्योग करतोय तेवढ्या प्रमाणात लावला आहे। त्यात काय अन्याय वाटत नाही कोणाला। आणि याआधी माढा मतदारसंघातून शरद पवार असतील, विजयसिंह मोहिते पाटील असतील खासदार म्हणून काम केलेत, त्यांच्या वेळेस काय विकास कामं झाली नाहीत? या अगोदरच्या खासदारांनी सांगोल्याचं पाणी अडवणं आणि सांगोल्याला दुष्काळात कायम ठेवणं हे काम केलेलं आहे। तथाकथित त्यांनी कुठलाही विकास काम कुठंतरी एखादा तर देवा देणं आणि कधीतरी या तालुक्याला येणं। शरद पवार साहेबांना तर मी या अंबिकेच्या मंदिरामध्ये 75 किलोचा हार आणून त्यांचा माझ्या ग्रामपंचायतीच्या वतीनं सत्कार केला होता। त्यावेळी मी ग्रामपंचायत सदस्य होतो। आमच्या बॉडीने त्यांचा सत्कार केला। त्यावेळी आम्ही त्यांना एक मागणी दिली होती, एकतपूर गावासाठी सालकडा नावाचा एक पाझर तलाव आहे आणि तो पाझर तलाव आमच्या गावासाठी झाला पाहिजे। आणि आम्ही सर्व गावाने त्यांना मिळून 800 ते 900 मताचं लीड दिलं होतं। त्याच शरद पवार साहेबांनी सगळा आमचा भ्रमनिराश केलेला आहे। त्या कामाचं कधीही त्यांनी उल्लेख केला नाही। त्यानंतर मी 8 ते 10 वेळा शरद पवार साहेबांना त्या कामाविषयी भेटलो, पण त्यांनी कधीही आमचं काम केलेलं नाही। या मतदारसंघात त्यांचं एकतपूर गावात एकही काम नाही। त्यामुळं शरद पवारांनी त्यांच्या काळात आमच्या गावाला कुठलाही फायदा दिला नाही आणि त्यांनी एकतपूरचं कधीही भलं बघितलेलं नाही। आता राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटील उभे आहेत, धैर्यशील मोहिते पाटील म्हणजे मोहिते कुटुंबातला एक सदस्य आहे आणि त्यांनी
या तालुक्याचं 50 वर्षाच्या वनवासामध्ये पाण्याचा प्रश्न अडवून टाकणारे, पाणी अडवणारे हे मोहिते घराणं आहे. त्यामुळं सांगोल्याच्या म्हणजे हितासाठी मोहिते घराण्याला पाडणं हेच या निवडणुकीमध्ये माझं सर्वांना आव्हान राहील. नमस्कार. नमस्कार. काय नाव? राजू बबन मोरे. बरं, सध्या काय वातावरण आहे लोकसभेचं? रणजित दादा निंबाळकर. बरं, कशासाठी? ह्याच्या मागं खूप चांगलं हे दडलेलं आहे. पाणीदार शहाजी बापूंना रणजित दादांनाच का म्हणतात. ह्याच्या मागे हा सांगोला तालुका आहे ना, हा पूर्ण जलमय झाला आहे. मग ह्याच्या दुसऱ्या आमदार खासदारांना का पाणीदार म्हणत नाहीत. आणि आम्हाला काय पाणी दिलं आम्ही कष्ट करणार आहे. त्यामुळं आम्हाला आमचा तालुका समृद्ध आणि विकासानं चांगला झाला आहे. त्यामुळं मी रणजित दादांनाच मतदान करणार आहे. शेतकरी नाराज आहेत असं दिसतंय, कारण खताला GST लावलंय. परत कोण म्हणतं नाराज आहे? शेतकरी असं तुम्ही सगळीकडे हे करताय. आज शेतकरी कोणता म्हणलाय नाराज आहे ह्या तालुक्यातला? कारण आमच्यात तर पाणीदार आमदार आणि पाणीदार खासदार हे खरंच एकदम म्हणजे त्यांनी मग आदर दुसऱ्या खासदार आमदारांना का पाणीदार म्हणत नाहीत? मग पाणी पळवून नेणार आमदार, मग त्यांना काय आहे त्या खासदार, त्यांना असंच म्हणावं का? नाही, खरंच ह्या दोन डहाण्या वाघांनी आणि जसं दादा कसं पिळ मारतात ना, तसंच इथले शेतकरीसुद्धा 1-2 वर्षात तसंच करतील. याआधी इथं गणपतराव देशमुख सुद्धा आमदार होते. नाही, त्यांचा काय मला एवढा काय कारकीर्द माहीत नाही. पण त्यांच्या काळात आमच्या रानातूनच कॅनल गेला आहे. तो बऱ्यापैकी मुजलेला म्हणजे हे झालेला. आणि आत्ता आम्ही जसं करायला लागलो आहे, मी वनरक्षकचा मला जॉईनिंग लेटर आलेलं. पण हे पाणी हे झाल्यामुळं माझ्या शेतात माझा ऊस आहे. त्यामुळं मी त्या नोकरीपेक्षा पण जास्त काही कमवतो आहे. त्यामुळं हे दोन खरंच म्हणजे कुणी हे करण्यापेक्षा हे खरंच 2 डहाण्या वागायत. ह्याच्या व्यतिरिक्त मी काही म्हणू शकत नाही. ह्यावेळी कोणाला मतदान करणार? माझं रणजित दादांनाच, ऑफकोर्स, त्यात काही विषयच नाही. बाबा नमस्कार. काय नाव? नाही, नाव सांगा फक्त. काय बोलणार? नाव काय? माझं नाव काळे, रामचंद्र काळे. बरं, सध्या इलेक्शन चालू आहे, काय वाटतंय तुम्हाला? काय मी त्या भानगडीतलं नसते, मला काय माहित नाही. हा, मोदी काहीतरी 2000 देते म्हणतात, काय मिळते? येते. काय वाटतंय, सरकार कुठलं आलं पाहिजे? काय आता कुठली त्यांच्या आपल्या मनाने येतं का? सगळ्याच्या मनाने नाही, येणार. तुम्ही मतदान केल्यावरच येणार ना. आपण मतदान हाय आपलं चांगलं दिसेल त्यालाच करायचं. बरं, कुणाला करणार यावेळेस? नाही, कुणाला बरं दिसेल त्याला करणार. बघा. होय. होय, काय विकास कामं, रस्ते वगैरे झालेत का? झाले. बरं चाललंय. बरं, कोणी केलेत? मोदी साहेबांनीच केलं. तू कोण करते? बरं, पाणी वगैरे काय आलंय का? येतं पाणी, येतं बरं. पाणी. बाबा नमस्कार. मला काय कळत नाही. होय. आपला परगावचा नमस्कार. मी काय नाव? फिरोज युसुफ शेख, एकतपूर. सध्या काय वातावरण आहे लोकसभेचं? लोकसभेचं तर इथं काटेच टक्कर आहे. बरं. कौल तर निंबाळकर साहेबांबरोबर दिसतो. आणि जे शहाजी बापू आमचे जे म्हणतील तिकडं आम्ही जाणार पहिल्यापासून. काय शहाजी बापूंसाठी? शहाजी बापू काँग्रेस असताना बी आम्ही त्यांच्यावर बरोबर होतो. आणि ते कुठं जातील ते तिकडं आम्ही जाणार. काय विकास कामं काय झाली? विकास कामं गावामध्ये भरपूर झालेली आहेत. काय महत्वाचे? महत्त्वाचे म्हणजे बंधाऱ्याची कामं झालेली आहे. ते पाण्याची सगळं चांगली कामं झालेली. ते अजून 4 नंबरला बी पाणी देणार आहे. ते फुल 5 नंबरला पाणी वेळेवर सुटायला लागलेलं आहे. प्रश्न म्हणजे महत्त्वाचा आम्हाला शेतकऱ्यांना पाणीच आहे. आम्हाला दुसरं काय नको आहे. आणि शेतकऱ्यांना दुसरं काय पाहिजे? पाणी. आणि पाण्याचा प्रश्न ही देश स्वतंत्र झाल्यापासून प्रकटला होता. त्यामुळं जेव्हापासून बापू हे आलेले आहेत, निंबाळकर साहेब आलेले आहेत, तेव्हापासून पाणीही मिळालेलं. काय नाव तुमचं? सुधीर काळे. बरं, काय वातावरण आहे सध्या तुमच्या भागात? सध्या तर आमच्या इकडं निंबाळकर साहेबांचं वातावरण आहे. महागाडीचं. कशासाठी निंबाळकर? निंबाळकर साहेबांचं वातावरण म्हणजे निंबाळकर साहेब खासदार आणि शहाजीबाबू आमदार झाल्यापासून या 5 वर्षात तर म्हणजे 5 नंबर कॅनल, 4 नंबर कॅनल, एकतपुरातील जी शेतकरी जनता आहे त्यांना पाण्याची तर अजून कमतरता पडलेली नाही. शेतकऱ्यांना काय फक्त पाणीच पाहिजे, दुसरं काही नाही. सध्या पाणी म्हणजे आम्हाला मुबलक प्रमाणात मिळालेलं आहे या 5 वर्षात. बरं, दुसरे काही विकास कामं झालेत का? हो, झालीत ना. आता गावात भरपूर विकास कामं झालेली आहेत. पाण्याचे आहेत, रस्ते आहेत.
मोदी सरकारच्या काळात भरपूर कामं झालेली आहेत. नमस्कार. काय नाव? अनिकेत पवार. बरं, सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, काय वातावरण आहे तुमच्या भागात? वातावरण आहे बरं आहे. कोणासाठी बरं आहे? आता काय मेला जूनला. बरं, तरी काय वातावरण काय तुमच्या भागात? वातावरण तर आहे निंबाळकर साहेबाच आहे. बरं पण आणखीन यात काय थोडाफार बदल झाला तर होईल काय ते. बरं, कशासाठी निंबाळकर? हा निंबाळकर आता काय त्यांनी विकास कामाची भरपूर केली. बरं, काय काय केले? काय पाणी किंवा रस्ते विकास काम असतील ती केली का. नमस्कार. नमस्ते. सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, काय वातावरण आहे तुमच्या भागात? सध्या चित्र आता ही कमळाच आहे. कशासाठी कमळ म्हणून? त्यांनी अकलूजचं पाणी अकलूजवाल्याने नेलेलं इकडं आपल्याकडे दिलं म्हणून असं म्हणते ते. मला बी काय डिटेल माहीत नाही, पण चालू आहे. आता तुमच्या भागातले आमदार शहाजी बापू आहेत, काय सांगाल त्यांच्या? शहाजी बापून वैयक्तिक शहाजी बापून इथं विकास निधी भरपूर दिलेला आहे त्यांच्या आमदार फंडातनं कामं केले ते. निंबाळकर साहेब आज बघितलं आम्ही, पण शहाजी बापू दररोजच आम्ही शहाजी बापू जण आमचं हे असतंय त्याचं काय नाही. पण मतदान कोणाला करणार तुम्ही? बापू सांगतील त्यांना. बापू काय भाजपचाच प्रचार करते? मग असू दे, सांगू दे. मग सांगितल्यानंतर करू. बाबा नमस्कार. नमस्कार काका. नमस्कार. काय नाव? दत्तू चव्हाण. बरं, सध्या लोकसभेचं इलेक्शन चालू आहे, काय वातावरण आहे तुमच्या भागात? चालू आहे वातावरण. काय ज्या त्या टायमाला असते, पण सध्या वातावरण जरा भाजपच्या विरोधात आहे. म्हणजे विरोधात का, वैयक्तिक व्यक्ती चांगला आहे, व्यक्ती उभा राहणारा लिंबाळकर. पण भाजप जे काय वर कुरघोड्या करतंय ती काय आता जनता अडगी नाही. प्रत्येकाला दिसतंय, कळतंय. ती लगेच ईडीची प्रकार लावायची, कशाची ही लावायची, ती लगेच झटक्यात त्याला भ्या घालून त्यांच्याकडे घ्यायचं, पुन्हा फायली झाकायच्या. ही काय एक तर लोक अडगी येते का? ही तुम्ही कशाला अन्याय करता? लोकांची घरं कशाला फोडता तुम्ही? भ्या घालूनच घरं फोडताय ना तुम्ही. डोक्यात ही बसली माणसाच्या. देशामध्ये पंतप्रधानचा उमेदवार म्हणून राहुल गांधी यांचं नाव घेतलं. राहुल गांधी आणि मोदी. आम्ही काय तुतारीला मत केलं तर राहुल गांधीला जाणार आहे. उमेदवार सक्षम वाटतात का तुम्हाला पंतप्रधान म्हणून? आता ते उद्या राहुल गांधी होईल किंवा त्यांच्यातलं दुसरं कोणतरी उभा करेल, पण आपलं मत तुतारीला पुढं. त्याच्या पुढं ती कुणाला देतील न देतील म्हणजे आपली उमेदवारी पंतप्रधान म्हणून ती त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे.